त्याच्या पाठोपाठ अभिही जातो. तसं एक सावली जी इतका वेळ त्यांच्यावर नजर ठेवून होती ती बाहेर येते आणि त्या लॉक तुटलेल्या कपाटाकडे पाहून कुस्तीत हसते. आता पुढे. दुपारी एका खूप जुन्या बिल्डिंगसमोर अभि आणि अनयची कार थांबते. ते दोघेही आत जाणार तोच अनयचा फोन वाजतो. अभि पाहतो तर जयचा फोन असतो, ज्याला अभिने मयुरीवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून देसाई मेन्शनमध्येच ठेवलेलं होतं. अभि अनयला आत जाण्याचा इशारा करून कॉल रिसीव्ह करतो. हां हॅलो जय, बोल. काय झालं? सगळं ठीक आहे ना? आणि मयुरी ती ठीक आहे ना? बॉस, ते मयुरी मॅम सोबत अनय सरांनी जे बॉडीगार्ड पाठवले होते त्यांना कुणीतरी मारून टाकलं आहे आणि मयुरी मॅम आणि तुमची बहीण या दोघीही त्यांच्या फ्लॅटवर नाही आहे. नक्कीच तिथे काहीतरी गडबड झाली आहे. व्हॉट? आर यू शुअर जय? यस सर. काय झालं मिस्टर जाधव? अभि आत का आला नाही हे पाहण्यासाठी म्हणून आलेला अनय त्याला शॉकमध्ये पाहून विचारतो. अनय अभिकडे एकटक पाहत नक्की काय घडलं याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ठोक असं काहीच उत्तर मिळत नव्हतं. मिस्टर जाधव, मी तुमच्याशी बोलतोय. काय झालंय नक्की? असे शॉकमध्ये असल्यासारखे का पाहताय? अनय न राहून परत एकदा विचारतो, पण अभि काही बोलण्याआधीच त्याचा फोन वाजतो. अनय बाजूला जाऊन कॉल रिसीव्ह करतो. अनयला बाजूला गेलेलं पाहून अभिने परत एकदा जयला कॉल केला. हॅलो जय, काही समजलंय का? तिथे नक्की काय झालंय ते? जयने कॉल रिसीव्ह करताच अभि त्याला विचारतो. नाही सर, आम्ही शोध घेतोय. मयुरी मॅम जेव्हा घरी आल्या तेव्हा कदाचित तुमची बहीण घरी नव्हती. त्या आत्ता आल्या आहे. पण मयुरी मॅम त्यांच्या बॉडीगार्ड्सला मारून त्यांना नक्कीच कुणीतरी तिथून घेऊन गेलंय. पण अजून एक विचित्र गोष्ट घडली सर. विचित्र म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय जय? अभि गोंधळून विचारतो. हो सर, म्हणजे विचित्रच वाटतोय तो प्रकार. ज्या बिल्डिंगमध्ये तुमची बहीण राहते तिथून पुढे काही अंतर गेल्यावर एक ॲक्सिडेंट झाला आहे, ज्यात कुणीच वाचलेलं नाही आहे आणि तिथे मला मयुरी मॅमची पर्स सापडली आहे. पण तिथे त्यांचा काहीच पत्ता नाही आहे. म्हणजे जर ॲक्सिडेंटच्या वेळी त्या तिथे होत्या तर त्याही जखमी झाल्याच असतील ना. मग आता त्या कुठे आहे? आणि जर त्या तिथे नव्हत्या मग त्यांची पर्स इथे कशी आली? जय, तू जे बोलतोय त्याने माझा पुरता गोंधळ होतोय. तू एक काम कर, तिथेच थांब आणि आपल्या बाकी माणसांना मयुरीचा शोध घ्यायला सांग. मी आणि अनय आम्ही ताबडतोब तिथे यायला निघतो. ठीक आहे सर, जसं तुम्ही म्हणाल. जय कॉल कट करतो. अभि अनयला सगळं सांगायचं म्हणून त्याच्याकडे पाहतो तर अनय रागात कुणाशी तरी फोनवर बोलत होता. ओ, मी कसा विसरलो की अनयला ही माहिती त्याच्या माणसांकडून समजलीच असेल. अभि स्वतःशीच बोलत कारमध्ये बसतो. तेवढ्यात अनयही रागात तणतणत तिथे येतो. अनय कारमध्ये बसतो. अनय, मयुरी. अभि काही बोलण्याआधीच अनय बोलतो. मला समजलंय सगळं. ती लोक वेदा आंटीच्या घरी जाऊन त्यांनी मयुरीवर हल्ला करत तिला पकडलं. पण माझ्या बॅकअप टीमने त्यांच्या तावडीतून मयुरीला सोडवलं. तरीही मला लवकरात लवकर तिथे जायचंय, त्यामुळे हे काम आपण नंतर करू. अनय कार स्टार्ट करत बोलतो. हरकत नाहीये अनय, मीही तुला हेच सांगणार होतो. अनय आणि अभि काहीच वेळात ॲक्सिडेंटच्या ठिकाणी पोहोचले. तिथे बाजूला अनयचे गार्ड्स उभे होते. अनय कार थांबवत लगेच त्यांच्याजवळ गेला. मयुरी कुठे? अनय त्यांच्याजवळ जात त्यांना विचारतो. त्याच्या मागोमाग अभिही तिथे आला होता. त्याला पाहून बाजूला थांबलेला जयही तिथे आला. जय, मयुरी कुठे? वेअर इज शी? जयला जवळ आलेलं पाहताच अभि त्याला विचारतो. सॉरी सर, बट वी लॉस हर. अनयच्या गार्ड्सपैकी एक जण बोलतो. व्हॉट? आर यू मॅड? तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? अनय चिडत बोलतो. सॉरी सर, पण हे खरं आहे. आम्ही त्यांना त्या लोकांच्या तावडीतून वाचवलंही होतं. तेव्हाच खूप साऱ्या काळ्या रंगाच्या कार इथे येऊन थांबल्या. त्यातून बाहेर आलेल्यापैकी एक कदाचित त्यांचा बॉस होता. त्याने सगळ्यांनाच गन पॉईंटवर ठेवलेलं होतं आणि मॅमसमोर एक प्रपोजल ठेवलं की जर त्या त्यांच्यासोबत जायला तयार झाल्या तर ते इथून सगळ्यांना जिवंत जाऊ देतील. पण जर त्या यासाठी तयार नसतील तर ते आम्हाला सगळ्यांना मारून त्यांना इथून घेऊन जातील आणि आम्ही जर काही करण्याचा प्रयत्न केला तर ते आमच्यासोबत मयुरी मॅमचाही जीव घेतील.
म्हणून आम्हाला वाचवण्यासाठी मॅम त्यांच्यासोबत जायला तयार झाल्या. आम्ही खूप विनवलं त्यांना, पण त्या म्हणाल्या की त्यांच्यामुळे कुणाचा जीव गेलेलं त्यांना नाही चालणार. त्या हेही म्हणाल्या की त्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही त्यांना नक्कीच शोधून काढाल, कारण तुमचं त्यांच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं त्या तुमच्यावर करतात. सॉरी सर, आम्ही त्यांना नाही थांबवू शकलो, त्याच्या गार्ड्सपैकी एक जण बोलतो. जय, हे सगळं घडताना तू कुठे होतास? अभि विचारतो. सर, माहीत नाही कसं, पण त्यांना सगळं काही माहीत होतं. म्हणजे मयुरी मॅमसोबत किती गार्ड्स आहेत, त्यांच्या बॅकअपला किती गार्ड्स आहेत, शिवाय मीही आपल्या माणसांसोबत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, हे सगळंच त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी आम्हालाही गन पॉईंटवर धरून मयुरी मॅमसमोर आणले होते. त्यामुळे सगळंच जवळजवळ अवघड होऊन बसलं होतं. सॉरी सर, जय मान खाली घालत बोलतो. जयचं बोलणं ऐकल्यावर अभि अनयकडे पाहतो. त्याला कल्पनाही करवत नव्हती की अनय या सगळ्यांवर कसं रिॲक्ट करेल म्हणून. जय, मला सांग, त्या व्यक्तीला तू पाहिलंच असेल ना, जी मयुरीला घेऊन गेली? हो सर. कोण होती ती व्यक्ती? तू ओळखतो तिला? या सगळ्यापैकी कुणी होतं का? अनय जयजवळ त्याच्या फोनमधली काही फोटोज दाखवत बोलतो. पण तो खरंच खूप जास्त रागात दिसत होता, जे पाहून जयची देखील बोबडी वळली. काय बोलावं तेच त्याला सुचेना. ते म्हणजे सर, नाव स्पीक क्विकली यू फूल. अनय त्याचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत बोलतो, पण तरीही तो इतका रागात बोललेला असतो की जयच काय, पण तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला होता, अगदी अभिच्याही. लिसन अनय, तू प्लीज शांत हो, मी बोलतो त्याच्याशी, पण तू प्लीज शांत राहा. अभि अनयला जरा घाबरत घाबरत बोलतो. ठीक आहे मिस्टर जाधव, विचारा त्याला की कोण होती ती व्यक्ती जी मयुरीला घेऊन गेली. बोल जय, कोण होता तो? यांच्यापैकी कोणी होता का? नाही सर, तो तरी मला 20-25 वर्षाचा तरुण वाटला. यांच्यापैकी कुणीच नाहीये ती व्यक्ती. ठीक आहे, तुम्हाला ठाऊक नाही हरकत नाही, पण लवकरात लवकर तिचा शोध घ्या, स्केच तयार करून घ्या आणि माहिती मिळवा त्याची. आपल्याला लवकरात लवकर मयुरीला परत आणायचंय. जा, सगळ्यांनी कामाला लागा. अभि बोलतो तसं सगळेच तिथून निघून जातात. अनय, मला वाटतं तूही आता घरी जायला हवं. अभि काही बोलणार तोच अनयचा एक गार्ड परत त्याच्याजवळ आला. सॉरी सर, मी आधी सांगायचं विसरलो, त्या व्यक्तीने जाताना ही चिठ्ठी तुम्हाला द्यायला लावली होती. अनय त्याला काही बोलणार तोच अभिने ती चिठ्ठी घेतली आणि त्या गार्डला जाण्याचा इशारा केला. तर इकडे त्या आलिशान खोलीत मयुरी एकटक त्या मशीनच्या गराड्यात झोपलेल्या व्यक्तीकडे पाहत होती. तिला काहीच समजत नव्हतं, हसावं की रडावं हेच तिला कळत नव्हतं. ज्या व्यक्तीला ती आणि बाकी सगळे मेलेलं समजत होते, ती तिच्या समोर जिवंत होती. काही वेळापूर्वी मयुरी त्या तरुणासोबत त्याच्या कारमध्ये बसली, तसं त्याचे गार्ड्सही बाकी कारमध्ये बसले आणि त्यांच्या कार तिथून निघाल्या. मयुरी त्या तरुणासोबत मागच्या पॅसेंजर सीटवरच बसलेली होती. तिने डोळे तिरके करत त्याच्याकडे जरा निरखून पाहिले. तो तरुण वयाने तिच्या एवढा, किंबहुना तिच्यापेक्षा थोडासा लहान असावा असं तिला वाटलं. दिसायला तसं चांगला होता. शरीरही भारदस्त होतं. चौकोनी चेहरा, सरळ नाक, गोरा रंग, काळे डोळे, किंचित काहीसे गुलाबी ओठ. त्याने ब्लू जीन्स, व्हाईट शर्ट आणि त्यावर एक ब्लॅक कलरचा लॉंग गुडघ्यापर्यंत येणारा फ्रेंच कोट घातलेला. त्याची उंचीही तिच्यापेक्षा जास्त होती. त्याचं सगळं लक्ष हे त्याच्या हातातल्या टॅबमध्ये होतं. जसं त्याला जाणवलं की मयुरी त्याच्याकडे पाहते, त्याने मान थोडी तिरकी करत तिच्याकडे पाहिलं आणि थोडासा हसला. नॉर्मली लोक पहिल्यांदा भेटल्यावर हसतात, अगदी तसंच होतं त्याचं हसू. याचं मयुरीला आश्चर्य वाटलं. हाय, माझं नाव मनस्व. तो तरुण तसाच स्माईल करत बोलतो. तुला तुझं नाव सांगायची गरज नाहीये, मला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. तुला माहीत आहे तेही आणि तुला माहीत नाही तेही. तो काहीसं गुडपणे बोलतो. म्हणजे? मयुरी गोंधळून विचारते. इतके काय घाई आहे जाणून घ्यायची? वेळ आल्यावर कळेलच की. तो काहीसं तिच्या बाजूने झुकत बोलतो. ठीक आहे, पण हे तू लांब राहून बोललं तरी मला समजलं असतं. मयुरी त्याच्यापासून होईल तितकं लांब जात रागात बोलते.
उफ, सॉरी, तो तिला चिडवत हसत बोलतो. पण मयुरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत बाहेर पाहायला लागते. काहीच वेळात ती कार एका मोठ्या बंगल्याच्या आवारात येऊन थांबली. हा बंगलाही अनयच्या घरासारखाच होता, बाहेरूनही आणि आतूनही. मयुरी मनस्वसोबत आत आली. बसा मिस मयुरी. मनस्व तिथल्याच एका सोफ्यावर बसत मयुरीलाही बसण्याचा इशारा करत बोलतो. थँक्स, पण त्याची काही एक गरज नाहीये. तू मला इथे बंदी म्हणून आणलंय ना, तर तसंच राहू दे. माझ्याशी इतकं फ्रेंडली वागण्याची गरज नाहीये. राग, तुला माहीत आहे राग हा किती वाईट असतो ते? हो नक्कीच, आणि हे तुला मला सांगण्याची गरज नाहीये. मला फक्त इतकंच सांग, तू मला इथे का आणलंय? आणि अनयसाठी दिलेल्या त्या पत्रात तू काय लिहिलेलं होतं? अरे, इतकी काय घाई आहे? हळूहळू समजेलच की. सगळं मी कुठे पळून थोडी जाणार आहे? मनस्व अगदीच आरामात तिथल्या सोफ्यावर पसरत बोलतो, ज्यामुळे मयुरी अजूनच चिडते. हे बघ तू, मयुरी चिडून त्याच्यावर धावून जात बोलते. पण ती अजून काही बोलण्याआधीच परत मनस्व बोलतो. कूल डाऊन, कूल डाऊन. तुला इतकं चिडण्याची गरज नाहीये. आणि हो, तुझ्या लायकीत राहून बोल. विसरू नकोस, तू माझी बंदी आहेस. मी तुझा बंदी नाहीये. आणि ही असली नाटकं करून मला रागाला आणू नकोस, कारण मला जर राग आला ना, तर इथलं राहणं तुझ्यासाठी खूप जास्त अवघड होऊन जाईल, जे सध्या तरी मला नकोय. गार्ड्स, हिला घेऊन जा आणि त्या जिवंत मुर्द्याच्या खोलीत नेऊन सोडून द्या. मनस्व हसत बोलतो, पण त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. मनस्व बोलल्यावर 2 गार्ड्स लगेच मयुरीच्या दिशेने तिला पकडायला येतात. 1 मिनिट, हात लावायची गरज नाहीये. मी येते माझी तुमच्यासोबत. मयुरी त्या गार्ड्सला हात दाखवून तिथेच थांबवत बोलते. चला. मयुरीच्या बोलण्यावर ते गार्ड्स मनस्वकडे पाहतात. तसं मनस्वही त्यांना इशाऱ्यानेच घेऊन जा बोलतो. तसं एक गार्ड मयुरीच्या मागे तर एक तिच्यासोबत, असे तिला तिथून घेऊन जातात. मिस्टर अनय, तुझ्याच बायकोचा वापर करून आता आम्ही कसं तुला आमच्या तालावर नाचवतो हे तू पाहाच. मनस्व जाणाऱ्या मयुरीकडे पाहत बोलतो. मयुरी एका बंद दरवाजासमोर उभी होती, जी इकडे तिकडे आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत होती. मॅम, प्लीज आत जा. मयुरीला इकडे तिकडे पाहताना पाहून एक गार्ड बोलतो. ठीक आहे, जाते मी. मयुरी दरवाजा उघडून आत जाते तसं ते गार्ड्स बाहेरून दरवाजा लावून घेतात. मयुरी आत जाते तसं तिच्या कानावर काही मशीनचा बीप बीप आवाज पडतो आणि ती त्या दिशेने पाहते. त्या आलिशान खोलीत मयुरी एकटक त्या मशीनच्या गराड्यात झोपलेल्या व्यक्तीकडे पाहत होती. तिला काही समजत नव्हतं. हसावं की रडावं हेच तिला कळत नव्हतं. ज्या व्यक्तीला ती आणि बाकी सगळे मेलेलं समजत होते, ती तिच्यासमोर जिवंत होती. मिस प्रिया निंबाळकर या जिवंत आहेत. मग आयुष मला असं का म्हणाला की त्यांचं 7-8 वर्षांपूर्वी निधन झालंय म्हणून? आणि त्यांची ही अवस्था कोणी केली? मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकणारी ही एकच व्यक्ती आहे. आता मी काय करू? मयुरी स्वतःशीच बोलत बेडवर झोपलेल्या प्रियाच्या जवळ जाते. इकडे अभि आणि अनय देसाई मेन्शनला परत येतात. अनयने खूप प्रयत्नाने स्वतःचा राग कंट्रोल केला होता. तो सरळ आत आल्यावर त्याच्या रूममध्ये निघून गेला. सोबत ते पत्र जे त्याच्यासाठी मनस्व देऊन गेलेला तेही घेऊन गेला. अभि मात्र मागून त्याला आवाज देत होता, पण तो त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. अनय रूममध्ये आला. रागातच त्याने त्याचं ब्लेझर काढून फेकलं आणि बाल्कनीत गेला. तिथे जाऊन जोरात ओरडत त्याने स्वतःचा राग कमी करण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि ते पत्र हातात घेतलं. मनात धाकधूक होती, पण मयुरीसाठी तो काहीही सहन करायला तयार होता. अनयने पत्र वाचायला घेतलं. ते पत्र वाचताना त्याचे हात थरथरत होते. हॅलो, मिस्टर अनय देसाई म्हणू की द ग्रेट डॉन मिस्टर डेव्हिल म्हणू? तशी ही दोन्हीही नावं सूट होतात बरं का तुला, डेव्हिल. आणि हो, त्या तुझ्या छोट्या मेंदूला जास्त ताण नको देऊस, कारण मी तुझ्या सध्याच्या कुठल्या शत्रूच्या यादीत नाही आहे. मी म्हणजे तुझ्या बायकोने हाताने स्वतःवर ओढून घेतलेलं संकट आहे. आता ते कसं हे जर मी तुला सांगितलं तर तुला माझ्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ नाही लागणार. त्यामुळे ते सिक्रेट मी ओपन करणार नाही. पण काय रे, बिचारी तुझी बायको 10 जणांचा जीव वाचवायचा म्हणून माझ्यासोबत यायला तयार झाली. सोबत हा विश्वासही होता तिला की तू तिला नक्की शोधून काढशील. पण मला ना आता एक प्रश्न पडलाय. म्हणजे बघ ना, आता ती तुझ्यावर खूप प्रेम करते, पण तेव्हा काय होईल जेव्हा तिला समजेल की तिचा नवरा एक जीव वाचवण्यासाठी
10च काय 100 माणसांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही. तिचं प्रेम कमी तर नाही होणार ना तुझ्याबद्दलचं? तसा मी प्रयत्न नक्की करेल तिला लवकरात लवकर तुझं सिक्रेट सांगण्याचा. त्या बाबतीत तू काळजी नको करूस. तू फक्त मी कोण आहे हे शोध, कारण मला शोधलंस तर तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि मला शोधणं सध्या तरी तुझ्यासाठी अशक्य आहे. आणि हो, काळजी नको करूस. तुझ्या बायकोला मी तू इथे येईपर्यंत शारीरिक अशी कुठलीच इजा करणार नाही, पण मानसिक त्रास मात्र नक्की देईल, हे खात्रीने सांगतो. इतका त्रास देईल तिला की तू जेव्हा तिच्या समोर येशील ना, ती तुला तिचा नवरा म्हणून नाही तर शत्रू म्हणूनच ओळखेल. ओके देन, बाय मिस्टर डॉन डेव्हिल. सॉरी, एक सांगायचं राहिलंच. मला असं समजलं की मिसेस देसाईंना मानसोपचारज्ञांची ट्रीटमेंट चालू होती म्हणे. तर आम्ही याची पुरेपूर काळजी घेऊ की त्यांना पुन्हा एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज पडेल. अनयने ते पत्र फोल्ड केलं. तो पूर्ण शॉकमध्ये होता. म्हणजे अजून राम आणि आयुषलाही माहीत नसलेली त्याची ही ओळख एका अशा माणसाला माहीत होती ज्याच्याबद्दल अनयला काहीच माहीत नाही आहे. खूप जास्त स्ट्रेच होत होतं. आणि भरीतभर म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या सगळ्या मोठ्या वीक पॉईंटला स्वतःच्या ताब्यात घेतलं तर होतंच, पण इनडायरेक्टली त्यांच्याकडून त्याला धमकीही मिळत होती. मयुरीला मेंटली टॉर्चर करण्याची. याचाच त्याला सगळ्यात जास्त राग येत होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.